तापायला ठेवलेलं आहे, त्याच्यात थोडं बटर टाकूया. याच्यात हे टाकूया कॉर्न्स, ऑरेगॅनो, रंग मस्त आलाय पनीरला. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे मके आहेत, मक्याचे दाणे, हे मस्तपैकी बटरमध्ये टॉस करून घेतलेले आहेत. त्यात ऑरेगॅनो टाकलेलं आहे आणि थोडंसं याच्यात टाकणार आहे चिली पावडर. याच्यात जाणार थोडे छोटे टोमॅटो, थोडं मीठ आणि लिंबू. हे मक्याचे दाणे पण फार टेम्पटिंग वाटतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे आता हे लेट्यूस माझ्याकडे आहे आज, रॉकेट लेट्यूस, त्याचा वापर करतोय मी. एक प्रकारचं सॅलड या डिश बरोबर असावं त्या दृष्टीने मी रॉकेट लेट्यूस इथे वापरतोय. मस्त टेम्पटिंग रेसिपी आपली तयार आहे. हब आणि चिली कॉटेज चीज. सोबतीला मी इथे कॉकटेल सॉस दिलेला आहे. हा असेल मेयोनेज बेस्ड सॉस आहे, टोमॅटो केचप वगैरे वापरून. तो द्यायचा तर तो द्या, किंवा गार्लिक योगर्ट द्या, किंवा नुसती जरी सर्व केली तरी पण एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. आपली ही रेसिपी तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. हर्ब्स चिली कॉटेज चीज करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले मक्याचे कणीस, रॉकेट लेट्यूस, चेरी टोमॅटो, पनीर, बटर, कांदा, विनेगर, कॉर्नफ्लोअर, बेसिलची पानं, ऑलिव्ह ऑइल, लाल मिरची, ओरिगॅनो, लसूण पाकळ्या, लिंबू, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे काप, लसूण पाकळ्या, लाल मिरची, लाल तिखट, 2 चमचे विनेगर, लिंबाचा रस, चिरलेली बेसिलची पानं, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल घालून त्याचं वाटण करून घ्या. एका बाउलमध्ये पनीरचे काप घेऊन त्यामध्ये लाल तिखट, तयार वाटण आणि कॉर्नफ्लोअर घालून पनीर मॅरिनेट करून घ्यावं. मॅरिनेट केलेल्या पनीरमध्ये ओरिगॅनो घालावं. पॅन मध्ये तेल गरम करून पनीरचे काप शालो फ्राय करून घ्यावेत. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे आणि ओरिगॅनो घालून परतून घ्यावं. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये रॉकेट लेट्यूस ठेवून त्यावर परतलेले मक्याचे दाणे घालावेत. त्याच्या बाजूला शालो फ्राय केलेले पनीरचे काप ठेवून सॉसची सजावट करून डिश सर्व्ह करावी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.